अतिशय मान्यवर स्टेजवर येऊन आपल्या पूजा लावण्यास सुरुवात करतील तसेच प्रकाश भाऊजी फुलवाले शाहीर यांच्याकडून धन्यवाद। काय परत जाताना तुम्ही आपला प्रश्न टाकून जावा, शाहीर लोकांना विनंती आहे। आणि दुसरं शाहीर लोकांना विनंती आहे की वेळेचं बंधन पाळा, तिकडे रात्र झाली तर इकडे आम्हाला बंधन नका। 1891 वेळेचं बंधन पाळा, तिकडे बरोबर कार्यक्रम समाप्त होईल। बंडोजी मडके डान्सर साहेब राहणार सोनोनी मेनकी माझे मित्र यांच्याकडून सर 10 रुपये मिळाले पाठी धन्यवाद लाख लाख। सुनीता, अगे सुनीता, काय करणीता? अगं काय करत होती ग? अगं मी बसली होती घरामध्ये, घरात बसली होती माझी आई म्हणते या इकडले मंडळी इकडे बाजूला होऊन जा बरं। कुठे जायचं हे घरी राहून किती बोर म्हणलं ठीक आहे, जायचं कुठे? काल माझ्यासोबत काटून तमाशाचा प्रोग्राम काही सांगतेस काही तू? अगं पैसे वगैरे तुझ्याकडे, काही काळजी करू नको, हे सारा पैसा माझ्याजवळ। चल बाजूला मागं बसून जा, पांढऱ्या बच्चे सगळे बसून जा। संगीत पाव खाल्ला बसवा, तिथे भरपूर जागा होते, तिथंच खाल्ला बसवा। उत्कृष्ट डान्सरसाठी पहिलं क्रमांकाचं आता 301 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, दुसरं क्रमांकाचं बक्षीस 201 रुपयाचं आलेलं आहे। तसंच संध्याकाळपर्यंत अजून याच्यात किती वाढते हे काही मला माहीत नाही, पण बक्षिसामध्ये वाढ होणार आहे। म्हणून आपण कला कौशल्य गान गाऊन या गोष्टी तपासून आपल्या कार्यक्रमाला चांगली सुरुवात करावी। तसेच आपली शायरी जी आहे त्या शायरीप्रमाणे शायरी झाली पाहिजे, लोकांना त्याचा आनंद झाला पाहिजे। दुसरं आपल्याला मंडळातर्फे शासनाकरिता प्रमाणपत्राची सुद्धा व्यवस्था झालेली आहे, त्यामुळं प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाचं बक्षीस वगैरे जमा असल्यामुळे आपल्याला प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून आपण आपले कला या ठिकाणी अवगत करावी। आणि इथे मागच्या वर्षी जो कार्यक्रम झाला होता त्याची जो कॅसेट आहे त्या प्लेटच्या बाजूला विक्री चालू आहे, त्यांना कॅसेट लागणार तर तुम्ही तिथे घेण्यात यावी। Thank you.
लोकमान्य टिळकांनी गणपती बसवला तिथपर्यंत तुम्हाला माहित आहे. मी तर तुम्हाला पहिलेच सांगितलं शंकर पार्वतीचा गणपती आद्य गणपती आणि आपण ज्या गुलामगिरीमध्ये होतो एकत्र जमण्यासाठी बाळ गंगाधर टिळक यांनी गणपती बसवला. तो गणपती नाही शाहीर साहेब. तुम्हाला 1891 ची गोष्ट विचारत नाही. जन्म होता का तेव्हा? तुझ्या मायबापाचा परिचय विचारासाठी तुम्हाला बोलवलं नाही. माबापाचं नाव काढून माबापाचं नाव भरू हे लोक ऐकण्यासाठी नाही आले. मी तुम्हाला विचारलं होतं सायन्स युगामध्ये या कॉम्प्युटर युगामध्ये असा कोणता कॉम्प्युटरचा गणपती बसवला ज्यांनी बसवलं, ज्यांनी स्थापना केली त्या गणपतीचं नाव काय आणि ज्यांनी स्थापना केली त्या स्थापना करण्याचं नाव काय, कोणत्या दिवशी कोण्या तारखेला कोण्या ठिकाणी. मी तुम्हाला आता चालू हालत मध्ये या विज्ञान युगातला गणपती विचारला. मी तुम्हाला पुण्यात गणपती बसवला ते विचारलं नाही. कानामध्ये काही गोरे टाकले आहेत का? तुम्ही तर याच ठिकाणी बसले होते ना. दुसऱ्यांदा रिपीट करून पुन्हा सांगितला प्रश्न तरी पण यांच्या कानामध्ये यांच्या बुद्धीमध्ये बसला नाही ना, आला नाही. म्हणून यांनी प्रश्नाचं उत्तर खरोखर दिलं नाही. म्हणणं आहे अरे ज्ञानी से ज्ञानी मिला तो होती दो दो बातें, अरे मूर्ख से मूर्ख मिला तो होती दो दो. या शाहिराला गवळण चालत नाही, या शाहिराला गण चालत नाही. तर मग कागा शाहिरा तू भांडण करण्यासाठी आला का विरोधी शाहिरी करण्यासाठी? मग शेवट गण गवळण कशाला? ती गोकुळची राधा कशाला? तुला कृष्ण कशाला पाहिजे? तुला राधिका गोपिका कशाला पाहिजे? मग दहे दुधाचा व्यापार बंद करा. गव्हर्नमेंटने सांगा मसी पालू नका, लोकांना गाई देऊ नका, दया दुधाचा धंदा अजिबात बंद करा. मालिक शाहीर तुमचं मालिक शायराचं नावाचं म्हणते. मालिक शायराची बायको मोठी पापी आहे म्हणते. पाणी टाकताना विकते म्हणते. पूर्वी होता पाण्याचा जमाना. आता पाणी दुधात सपासते का? नाही. आता तर डिग्री लावल्याशिवाय पाकिट भरल्या जात नाही. आता पहिले हे काही दुधाचा धंदा करत होते. आता याने धंदा खाऊन सोडला. त्याच्या घरच्या म्हशी गेल्या आटून. बरोबर आहे. म्हणून यायला त्या म्हशी आटल्या. आता धंदा कोणता करावा? म्हणले वांगे भेटले विकून राहिले. बरोबर आहे. आणि वांगे भेटल्याचाच रस पितात बिचारे. यायच्या घरी जरी एखादा महाप्रसाद असला तर हे वांग्याचा भेटल्याचा रस काढतील आणि त्याची कढी बनवतील. काय शाहिरी करता हो? त्याची बायको हिंदूत वांगे भेटले विकायला गेली. आता विकायला गेली तर एखादा फळ नावून बसती. म्हणते माझ्या रथाला ग दोनच चाकू. हे रथावर बसून गेली होती का? टोपलं घेऊन टोपलं दोन रथावर बसून गेली होती का? शाहीर साहेबा ते शायरी नव्हे,
शाहिराला सांगते 2.8. कधी सखी पंचकरण वाचलं? कधी ज्ञानेश्वर सखी पंचकरण वाचलं काय? हिराजी महाराजांची गुरुकिल्ली कधी वाचली काय? तुला काय बोध देणार आहे? अरे गावंडर शायरी करते ढोरक्यासारखी. काय सांगा विष्णुदास तुला? प्रश्न विचारला, माझा प्रश्न तर फेटाळला त्यांनी, सांगताच येत नाही, जमतच नाही यांच्या. त्यांनी प्रश्न विचारला, 74 अंक हे हिंदू धर्माचे, ज्याला स्त्रा होता त्याला स्त्री केली, ज्याने गणेश पुराण लिहिला, ज्याला व्यास मुनी म्हणतात, व्यास महाराज म्हणतात, त्या व्यासाने गणेशाचं लेखन केलं शाहीर साहेबा. आणि म्हणून त्या व्यासाने त्याला स्त्राचा स्त्री केला आणि 74 अंकाची हे एक मातृका दिली, अर्धी मातृका. हे तुझ्या प्रश्नाचं प्रतिस्पर उत्तर लिहून ठेव. आणखी दुसरं आहे. थांब, घाई करू नका, दिवस बाकी आहे, रात्रभर. म्हणून शाहीर साहेबा दुसरा प्रश्न विचारला, कोण राधा आणि कोण कृष्ण? एका महिन्यानं. कोणी बोलू नका तुम्ही. शाहीर साहेबा तुला विनंती करतो, तुला हात जोडतो, गीतेमधला 14वा अध्याय कधी वाचला काय? तुला गीता समजते काय? तुला श्रीकृष्ण भगवान समजत नाही तर तू काय गीता वाचशील? मूर्खा पुढे वाचली गीता ना रातचा गोंधळ. शाहीर साहेबा शायरी नव्हे हे. श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणतो, ज्या ठिकाणी पशु पक्षी जीव जंतू आहे, ज्या ठिकाणी जीव आहे त्या ठिकाणी आत्मा मी बसलेला हो, तोच मी परमात्मा श्रीकृष्ण भगवान. जेव्हा आपण आईच्या गर्भाशयामध्ये शून्य असतो, कोरा असतो, त्यावेळेस आपल्या वडिलांचा रेत त्या ठिकाणी गेल्यानंतर या शरीराला सुरुवात होते आणि सुरुवात झाल्यानंतर रेत मध्ये ते रेत आईच्या गर्भाशयामध्ये जेव्हा 1 महिन्यानी सुरुवात होतो या जीवाला, जेव्हा कायाला सुरुवात होते शाहीर साहेबा, त्या ठिकाणी एक जंतू आत्मा म्हणून वास करते आणि 1 महिन्याने या शरीराला सुरुवात होते. काया ही राधा आहे आणि आत्मा हा श्रीकृष्ण परमात्मा आहे. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नीट आहे. जर माझे नसेल, हे शाहीर वागतात, भांडण करतात. शाहीर साहेब तुझ्या वस्तात पासून हा प्रश्नाचं प्रतिस्पर उत्तर देत आहो तरी तुम्ही नाही म्हणता. मग तुम्हाला आजची माझी शायरीची फी बक्षीस. या लोकांसमोर हात जोडून सांगतो मी, यांनी आपल्या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्णाने राधा कोणती होय ते लोकांना पेश करावं.